महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह परत शासनाला दाखवणार पूर परिस्थिती। विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळद्वारे। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। दिनांक 27/9/2025 रोजी झालेल्या अतिशय भयंकर पावसामुळे जाम आणि मंगरुळपीर या दोन गावांमधील संपर्क हा पूर्णपणे तुटला। तसेच शनिवार असल्यामुळे मंगरुळपीरच्या बाजाराला येणारे व सकाळची शाळा करणारे सर्व मुले, नागरिक, विद्यार्थी, मुले, महिला, मुली परेशान झाले होते। तसेच ये जा करणारी मंडळीही या बाजूची या बाजूला व त्या बाजूची त्या बाजूलाच राहिली। कारण की नागरिकांचे म्हणणे आले की जर पुलाचे काम हे योग्यरित्या झाले असते तर आम्हाला एवढी कठीण परिस्थिती भोगायचं काम आज पडलं नसतं आणि आमची मुलं पण शाळेमध्ये गेलेले वापस घरी येऊ शकले असते। पण आमची मुले ही गेले 12 वाजताच्या पावसापासून ते 4 ते 5 तास घरीच आली नाहीत। आमच्या गावामधला सभापती असूनही या गावची पहिली परिस्थिती जर अशी असेल तर अन्य गावाची काय परिस्थिती असणार। नेहमीप्रमाणेच याही नागरिकांनी एकच कल्लोळ केला की सरकार कधी बनवणार पूल, कधी देणार आम्हाला न्याय, की जाऊ देता एखाद्याचा जीव। आमच्या वेदनेकडेही थोडे लक्ष द्या। त्यासाठीच महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह सोबत सर्व जनतेचा एकच प्रश्न, शासन हा तुम्हाला, सुनो सरकार सुनो। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ या भर पावसातही पूर परिस्थिती असताना सुद्धा तसेच त्यांच्याही जीवाला धोका होऊ शकत होता हे न पाहता या लोकांची व्यथा जाणून घेण्यासाठी गेल्या पुराच्या ठिकाणी। तर काय मांडल्या व्यथा जनतेने आमच्या प्रतिनिधीकडे, त्यासाठी पाहत रहा व चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि हो तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण आलेलो आहोत मंगरुळपीर मधील सोनकास, जाम सोनकास या एरियामध्ये। तर या ठिकाणी तुम्ही बघताय की 12 वाजतापासून चालू असलेल्या पावसामुळे इथे सर्व पब्लिक स्तब्ध झालेली आहे, थांबलेली आहे। तर बघा, आमच्या माध्यमामधून तुम्ही बघू शकताय की हे लोक तब्बल 5 तासापासून इथं वेट करत आहेत। तर मंगरुळपीर आणि जाम या ठिकाणा या ज्या दोन गावाचा आहे तो संपर्क तुटलेला आहे येणाऱ्या पावसामुळे आणि रहदारीला किती तकलीफ होत आहे बघा। छोटे मुलांनी शाळेमधून आलेले आहेत ते पण इथं परेशान होत आहेत। तर विचारूया आपण प्रश्न काही काकाजी छोट्या मुलाचा भीती आहे, लेकराची शाळा बंद आहे। नागरिकांची मागणी अशी आहे की जाम आणि मंगरुळपीर याचा जर संपर्क तोडायचा नसेल आणि ही रहदारी जर कंटिन्यू करायची असेल तर या पुलाचं बांधकाम व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे। नाहीतर अन्यथा जर का पुलाचं बांधकाम व्यवस्थित झालं नाही तर इथे जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही। तर बघताय तुम्ही 4-5 तासापासून हे जे सगळे जे आहेत हे बघा कशा तऱ्हेने जात आहेत, आपल्या जीवावर उद्धार झालेले आहेत। कारण यांच्या घरी यांचे जे नातेवाईक आहेत हे वाट बघत आहेत। तर दोन्ही गावांचा पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे। तर शासन प्रशासन देईल का या गोष्टीकडे लक्ष, म्हणूनच आम्ही आमच्या माध्यमातून नेहमी सरकारला सांगत असतो अशा तळागाळातील लोकांची मदत करावी आणि येणारा निधी जो आहे तो शासन प्रशासनाच्या घशामध्ये न उतरवता अशा होणाऱ्या जीवितहानीला कुठेतरी थांबवावं अशी आमच्या माध्यमातून शासनाला आम्ही नेहमीच मागणी करत असतो। तळागाळामधील लोकांचे सहकार्य करावे म्हणूनच आम्ही आमच्या माध्यमातून सरकारला नेहमी सांगत असतो, सुनो सरकार सुनो।